नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर अजय गौर, कन्सल्टंट जॉइंट रिप्लेसमेंट, ऑर्थोपेडिक आणि आर्थोस्कोपी सर्जन, छत्रपती संभाजीनगर. आजच्या व्हिडिओमध्ये आपण व्हिटॅमिन डी विषयी माहिती घेऊयात. व्हिटॅमिन डी हा हाडांसाठी आणि स्नायूंसाठी लागणारा अत्यंत महत्त्वाचा व्हिटॅमिन आहे. हे एक फॅट सॉल्युबल म्हणजेच लिपिड सॉल्युबल व्हिटॅमिन आहे, जे शरीरात साठवता येऊ शकते. हाडांची मजबूती टिकवण्यासाठी, कॅल्शियम व फॉस्फरसच्या शोषणासाठी या व्हिटॅमिनची अत्यावश्यक गरज असते. तसेच आपली प्रतिकारशक्ती म्हणजेच इम्युन सिस्टीम ही चांगली टिकवण्यासाठीही याची अत्यंत आवश्यकता असते. व्हिटॅमिन डीचे दोन प्रकार असतात. एक व्हिटॅमिन D2 ज्यालाच आर्गोकॅल्सिफेरॉल असं म्हणतात. हे साधारणतः वनस्पतींमध्ये आढळते. आणि दुसरा प्रकार म्हणजे व्हिटॅमिन D3 ज्यालाच आपण कोलेकॅल्सिफेरॉल असं म्हणतो. हे प्रामुख्याने सूर्यप्रकाश आणि काही प्राणी स्रोतांपासून मिळते. तर व्हिटॅमिन डी आपल्याला शरीरामध्ये कुठून मिळते, याचे स्रोत काय आहे ते आपण जाणून घेऊया. पहिला आहे नैसर्गिक सूर्यप्रकाश. सकाळचे कोवळे ऊन हे याचं मुख्य स्रोत आहे. त्वचेवर सूर्यप्रकाश म्हणजेच UVB किरणे लागल्यानंतर त्वचा आपल्या शरीरात नैसर्गिकरित्या व्हिटॅमिन डी तयार करते. यासाठी मुख्यतः सकाळी 7 ते 9 व संध्याकाळी 5 ते 7 या वेळेस सूर्यप्रकाशात राहणे अत्यंत आवश्यक आहे. दुसरा मुख्य स्रोत आहे आहार. आहारामध्ये मुख्यतः मासे, ज्यामध्ये सॅल्मन, टूना अशा प्रकारचे काही मासे, यामध्ये व्हिटॅमिन डीचं प्रमाण हे जास्त प्रमाणात आढळतं. दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, अंडी, विशेषतः अंड्याचा पिवळा भाग, मशरूम, फोर्टिफाईड फूड हे काही व्हिटॅमिन डीचे आहारातील मुख्य स्रोत आहेत. तर आपल्याला व्हिटॅमिन डीची डेली आवश्यकता किती असते, यालाच आपण RDA असं म्हणतो. जर आपलं वय 0 ते 12 महिने म्हणजेच लहान मुलांमध्ये साधारणतः 400 इंटरनॅशनल युनिट ही दिवसाची व्हिटॅमिन डीची आवश्यकता आहे. 1 ते 60 वर्षापर्यंत 600 इंटरनॅशनल युनिट दिवसाला अशी याची आवश्यकता असते. व जर आपलं वय 60 पेक्षा जास्त असेल तर 800 इंटरनॅशनल युनिट पर डे अशी याची आवश्यकता असते. व्हिटॅमिन डीचे मुख्य कार्य काय असतात ते आपण जाणून घेऊयात. आपल्या शरीरामध्ये हाड आणि दात मजबूत ठेवण्यासाठी व्हिटॅमिन डीची आवश्यकता असते. व्हिटॅमिन डी हे कॅल्शियम व फॉस्फरसचं आपल्या शरीरामध्ये शोषण करून त्याचं हाडांमध्ये भरती करतात, जेणेकरून आपले हाड व दात मजबूत होतात. दुसरं कार्य आहे स्नायूंचे स्वास्थ्य. व्हिटॅमिन डी हे स्नायूंची ताकद वाढवते. व्हिटॅमिन डी मुळे स्नायूंचे संतुलन योग्य प्रमाणात राहते. आपल्या शरीराची इम्युन सिस्टीम म्हणजे प्रतिकारशक्ती ही चांगल्या प्रमाणे जपली जाते, जेणेकरून आपल्याला काही संसर्ग किंवा इन्फेक्शन झालं असेल तर त्याच्याशी लढण्यास आपली प्रतिकारशक्ती ही मदत करते. याचे इतर फायदे म्हणजेच हृदयाचे स्वास्थ्य, रक्तदाब नियंत्रण ठेवणे, मानसिक स्वास्थ्य म्हणजेच डिप्रेशन कमी करणे, अशी व्हिटॅमिन डीची आपल्या शरीरात प्रमुख कार्य आहेत. व्हिटॅमिन डीच्या कमतरतेची लक्षणे आपण जाणून घेऊया. व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे शरीरात स्नायूंच्या वेदना किंवा कमजोरी, हाडात वेदना, लहान मुलांमध्ये हाडाचा वाकडेपणा ज्यालाच आपण रिकेट्स असं म्हणतो, मोठ्या व्यक्तींमध्ये हाडे मऊ होणे ज्यालाच आपण ऑस्टिओमलेशिया असं म्हणतो, वारंवार इन्फेक्शन किंवा संसर्ग होणे, थकवा किंवा उदासी येणे ही व्हिटॅमिन डीच्या कमतरतेची काही मुख्य लक्षणे आहेत. तर व्हिटॅमिन डीचा उपचार व देखभाल कशी करावी ते आपण जाणून घेऊया. दररोज थोडा वेळ सूर्यप्रकाशात राहणे, व्हिटॅमिन डी समृद्ध अन्न पदार्थाचं सेवन करणे, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार व्हिटॅमिन डीचे सप्लिमेंट्स घेणे, रक्तातील व्हिटॅमिन डीची नियमित तपासणी करणे ही काही व्हिटॅमिन डीच्या महत्त्वाच्या उपचार पद्धती आहेत. व्हिटॅमिन डी बद्दलच्या काही महत्त्वाच्या टिप्स आहेत ते आपण जाणून घेऊया. अति सूर्यप्रकाशामुळे त्वचेवर अल्ट्राव्हायोलेट किरणांमुळे हानी होऊ शकते, त्यामुळे जास्त वेळ सूर्यप्रकाशात थांबणे किंवा बसणे टाळावे. व्हिटॅमिन डीचे अतिसेवन हे हृदय व किडनी यांच्यासाठी घातक ठरू शकते. त्याच्यामुळे जर आपल्या शरीरामध्ये व्हिटॅमिन डीची पातळी कमी असेल तरच आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार व्हिटॅमिन डीचं सेवन करावं. तर आज आपण व्हिटॅमिन डी ह्या आपल्या शरीरासाठी लागणाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या व्हिटॅमिन बद्दल जाणून घेतलं. अशाच प्रकारच्या सायंटिफिक कंटेंट आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा.
धन्यवाद.